भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्म कुठला असेल तर लोकांना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख वाटू शकतात. मात्र भारताचा सगळ्यात मोठा धर्म आहे तो म्हणजे सिनेमा. कारण प्रत्येक धर्माचा असा कुठलाही माणूस नसेल ज्याला सिनेमा हा विशेष आवडत नाही. आणि आपण सिनेमाच्या इतिहासाबद्दल एक विशेष सिरीज आज चालू करतोय, ज्याच्यामध्ये आपण भारतीय सिनेमाच्या इतिहासाशी निगडीत अनेक गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला, ज्याप्रमाणे आपण लेडीज फर्स्ट म्हणतो, त्याचप्रमाणे आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिली महिला ॲक्ट्रेस, पहिली महिला अभिनेत्री यांच्याबद्दल, ज्यांचं नाव आहे कमलाबाई गोखले. कारण पहिला मराठमोळा चेहरा जो भारतीय सिनेमाच्या इतिहासात ॲक्ट्रेस म्हणून वावरला, त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नीरज. आपण पाहताय फिल्मी बुडबक. पुढे जाण्याआधी या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवावं, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओज देखील आपल्याला असे रेग्युलर पाहायला मिळतील. आणि आता आपण जाणून घेऊयात कमलाबाई गोखले यांच्या आयुष्याबद्दल. कमलाबाई गोखले यांचा जन्म 1899 साली मुंबईमध्ये झाला. त्यांचे आई आणि वडील दोघंही नाट्यक्षेत्रामध्ये नाट्यकर्मी होते. दोघंही रेग्युलर थिएटरमध्ये प्रॅक्टिस करायचे आणि काम देखील व्यावसायिक स्वरूपाचं त्यातच करायचे. आणि नंतर कमलाबाई देखील वयाच्या 4थ्या वर्षी स्टेजवरती आल्या आणि तिथून पुढं त्या स्टेजवरच कार्यरत राहिल्या. त्या काळी आपल्या भारत देशामध्ये चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ ही रोवली जात होती आणि दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र सिनेमा हा देखील आता रिलीज झाला होता, ज्यानंतर भारतीयांनी त्या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. खऱ्याखुऱ्या अर्थाने भारतात तयार झालेला परिपूर्ण सिनेमा हा होता राजा हरिश्चंद्र. त्याचवेळी दादा फाळकेंना आपल्या सिनेमामध्ये, आपल्याला माहीत असेल तत्कालीन परिस्थिती, तर त्यावेळी सुरुवातीला महिलांची कॅरेक्टर्स करण्यासाठी कुठलीही महिला स्वतःहून पुढे यायची नाही. आणि फिल्ममेकरने अप्रोच केलं तरीसुद्धा लोक आपल्या मुलींना किंवा आपल्या घरातील महिलांना सिनेमामध्ये काम करायला अलाऊ करायचं नाहीत. फार तर फार थिएटरमध्ये, नाटकामध्ये काम करण्याची तेव्हा सूट होती. मात्र सिनेमा तेव्हा काहीतरी टॅबू त्यांना वाटायचं, ज्यामुळे महिलांना काम करण्याची तशी परमिशन नव्हती. मात्र पहिल्यांदा जेव्हा आता दादासाहेब फाळकेंनी आपला राजा हरिश्चंद्र बनवला, त्याच्यानंतर त्यांनी आपला भस्मासूर मोहिनी नावाचा पुढचाही एक सिनेमा करायचं ठरवलं, ज्याच्यामध्ये मात्र त्यांना आता महिलाच हवी होती. आणि ज्याच्यासाठी एकदा ते एका नाटकाच्या प्रयोगाला गेलेले असताना तिथे त्यांची कमलाबाई गोखले यांच्या आईवडिलांची भेट झाली. त्यावेळी त्यांना आपल्या फिल्ममध्ये 2 महिला हव्या होत्या. त्या भस्मासूर मोहिनीसाठी त्यांनी कमलाबाई गोखले यांच्या आईला आणि कमलाबाई यांना कास्ट केलं. त्यावेळी कमलाबाई गोखले साधारण 14 वर्षाच्या, 15 वर्षाच्या होत्या. आणि त्यावेळी कमलाबाई गोखले त्यांच्या आईने खरं तर त्याच्यानंतर कधी चित्रपटात काम केलं नाही. मात्र कमलाबाई गोखले या साधारण 1980पर्यंत पुढे काम करत राहिल्या, ज्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 35 सिनेमे केले. आणि पुढे अर्थातच त्यांची वाटचाल मात्र भस्मासूर मोहिनीपासून सुरू झाली. खऱ्या अर्थानं भस्मासूर मोहिनीमध्ये भारतात पहिल्यांदा चित्रपटाच्या पडद्यावरती एक महिला, खरीखुरी महिला, असं नाही की मिशी काढून कोणतरी बाबा उभा केला आहे आणि महिला आहे, तसं नाही, खरीखुरी महिला दादासाहेब फाळकेंनी उभी केली, जिचं नाव होतं कमलाबाई गोखले. आणि संबंध महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट होती की भारतीय सिनेमासृष्टीची सुरुवात ही एका मराठी माणसानं केली आणि पहिली ॲक्ट्रेससुद्धा एक मराठी स्त्रीच किंवा एक मराठी मुलगीच आहे. आणि अर्थात त्यानंतर कमलाबाई गोखलेंचा प्रवास सुरू झाला. मात्र त्याचवेळी वैयक्तिक आयुष्यात देखील कमलाबाईंच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडत होत्या. त्या काळी मुलींचं लग्न हे खूप लवकर व्हायचं आणि कमलाबाई गोखले यांचं लग्न देखील 1913 सालच्या, 12 किंवा 13 सालच्या आसपास, त्या 13 वर्षाच्या असताना झालेलं होतं. त्यांचं लग्न झालं होतं रघुनाथराव गोखले यांच्याशी. पण दुर्दैवाने पुढच्या 10 वर्षात कमलाबाई 24 वर्षाच्या असताना रघुनाथराव गोखले यांचं निधन झालं. आणि त्या दुर्दैवी निधनानंतर कमलाबाईंना अकाली वैधव्याचा सामना करावा लागला. मात्र त्यातही त्यांची जगण्याची धडपड ही त्यांनी सोडली नाही. त्यांनी आपल्या पतीचं कर्ज असेल, काही खर्च असतील, ते चालवण्यासाठी पुन्हा एकदा नाटकात काम करायला सुरुवात केली. आणि नाट्यक्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी आपला संघर्ष हा चालू ठेवला. 1930 सालापर्यंत फक्त त्यांनी नाटकं करत करत आपला उदरनिर्वाह चालवला होता. मात्र 1930 नंतर जेव्हा अयोध्येचा राजा हा मराठीतला पहिला बोलपट आला, त्याच्यानंतर
टॉकिंग सिनेमामध्ये त्यांनी परत एकदा पाऊल ठेवलं आणि सिनेसृष्टीकडे त्या वळाल्या. याच्यानंतर त्यांनी राजराणी मीरा, बिखरे मोती, मिर्झा साहेबा, लाल यमन, चंद्रा साहब, स्ट्रीट सिंगर, हलचल, एक नज़र, गहराई असे एक से बढ़कर एक सिनेमे दिले. आणि गंमत म्हणजे त्यांची ही सिनेमाची वाटचाल आणि कलाक्षेत्राशी त्यांची नाळ ही पुढे त्यांचे पुत्र असलेले चंद्रकांत गोखले यांनी देखील चालू ठेवली. आणि त्यांच्यानंतर त्यांचे नातू असलेले विक्रम गोखले यांनी देखील पुढे त्यांचं नाव जे आहे त्याच्यावरती कळस चढवला. कारण विक्रम गोखले हे आज जरी आपल्यात हयात नसले तरी मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांचं विविध मालिकांमधलं आणि सिनेमांमधलं काम माहिती आहे. अशा या कमलाबाई गोखले यांचा 1997 साली वयाच्या 98व्या वर्षी मृत्यू झाला. अशा या भारतातील पहिल्या महिला कलाकाराला फिल्मी बुडबक करून भावपूर्ण आदरांजली.